जे तरुण तरुणी असतात, विवाहित असतात, स्त्री पुरुष यांना एक खूप दिलासा देणारा एक निर्णय दिल्लीच्या उच्च न्यायालयाने दिलेला आहे। काय आहे निर्णय? विवाह झाल्यानंतर एखादी विवाहित महिला एखाद्या परपुरुषाबरोबर प्रेम संबंध मेंटेन करते। एखादा पुरुष असतो, त्यालाही तिच्याबरोबर विवाह करायचं राहून गेलेलं असतं, व तिच्याशी प्रेम संबंध मेंटेन करतो। या प्रेम संबंधातून त्यांची शारीरिक संबंधापर्यंतही संबंध पोचतात आणि हे प्रकरण दिल्लीच्या उच्च न्यायालयापर्यंत गेलं होतं। दिल्लीच्या उच्च न्यायालयामध्ये पत्नीने तक्रार केली होती की माझ्या पतीचे एक ठराविक महिलेबरोबर अफेअर्स आहे, प्रेम संबंध आहे आणि ती त्याला सोडायला तयार नाही, तेही त्याला सोडायला तयार नाही। अशा परिस्थितीमध्ये न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स जे असतात, पती पत्नीचे वैवाहिक संबंधाव्यतिरिक्त अनेक व्यक्तीबरोबर जर रिलेशन्स असतील तर हा गुन्हा होत नाही। अनेक संबंध आपल्या समाजात असे दिसत आहे की पतीचे दुसऱ्या व्यक्तीबरोबर संबंध असतात, पत्नीचे असतात, पण हा दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय खूप दिलासादायक आहे। खरं तर एक भारतीय कुटुंब व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून योग्य नाही, पण असे खटले जर न्यायालयात आले तर न्याय त्यामध्ये निर्णय देतो। या दोघांचा विवाह झाला होता 2012 साली आणि त्यांना 18 साली 2 मुलंही झाली होती, जुळी मुलं झाली होती आणि मग त्याच्या पतीचे दुसऱ्या महिलेबरोबर 2021 साली मध्ये रिलेशन्स मेंटेन झाले होते आणि कंटिन्यू चालू होते। मग त्या पत्नीने कौटुंबिक न्यायालयामध्ये दाद मागितली, कौटुंबिक न्यायालयाने तिच्या विरोधी निर्णय दिला, म्हणून ती दिल्ली उच्च न्यायालयात गेली। पण दिल्ली उच्च न्यायालयाने मात्र असे जे काही विवाहबाह्य संबंध होते ते गुन्हा होत नाही असं स्पष्ट केलं। धर्मेंद्र चव्हाण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा। तैवानमधील हा प्रकार आहे। पत्नी आणि पती यांचं लग्न होऊन 15 वर्ष झालेले होते। दोघं अनेक वर्ष बरोबर राहत होते, दोघांमधले शारीरिक संबंधही होते, त्यांना मूलबाळ पण झालेलं होतं। पण पुढे जाऊन 23 साली लग्न झालेलं होतं। पुढे जाऊन त्याच्या लक्षात असं आलं की पत्नी जी आहे ही तिच्या शाळेमध्ये राहणाऱ्या ती जे शाळेत शिक्षिका होती, तिथला जो सुप्रिटेंडेंट होता त्याच्यावर तिचे रिलेशन्स मेंटेन झाले, प्रेम संबंध झाले, दोघांमध्ये शारीरिक संबंधही आले आणि पतीने याचे व्हिडिओ शूटिंग्स केलं होतं। दोघं हॉटेलमध्ये गेले होते, त्याचे व्हिडिओ शूटिंग त्याने केलं होतं, त्यांचे फोटोग्राफ्स काढले होते आणि त्यांनी कौटुंबिक न्यायालयामध्ये फारकतीसाठी दावा दाखल केला होता। न्यायालयाने सगळा प्रकार बघून ऑडल्ट्री या विषयावर त्याला पत्नीपासून फारकत दिली, पण पत्नी त्याच्या विरुद्ध उच्च न्यायालयात गेली। उच्च न्यायालयात गेल्यावर काय झालं या प्रकरणामध्ये? हा निर्णय खूप महत्त्वपूर्ण आहे, आपण आपल्या प्रकरणामध्ये हा निर्णय वापरू शकतो। उच्च न्यायालयाने त्या पत्नीचा जो प्रियकर होता, जो त्या शाळेमध्ये सुप्रिटेंडेंट होता, त्याला 37 लाख रुपये दंड द्यायला सांगितलं। फारकत त्याच्या कारणामुळे झाली होती। वैवाहिक संबंधामध्ये जर असं कोणी मध्ये आला असेल तर त्याच्यामुळे जर त्याचे संबंध फारकतीपर्यंत जात असेल तर त्यांनी त्याचे व्हिडिओ सादर केले होते, फोटोग्राफ सादर केले होते आणि उच्च न्यायालयाने मात्र त्याला न्याय दिला। ही गोष्ट खूपच महत्त्वाची आहे। अशा प्रकारचे रिलेशन्स असेल तर हे पहिलं प्रकरण आहे की पत्नीचे जे विवाहबाह्य संबंध होते त्या व्यक्तीला उच्च न्यायालयाने 37 लाख रुपयाचे दंड आणि तो पतीला द्यायला सांगितलेला आहे। धन्यवाद।